नमस्कार, पुन्हा एकदा मी दिनेश सोनवणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या अर्थ कॅपिटलच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून. आजचा जो विषय आहे आपला तो आहे रिस्क मॅनेजमेंट म्हणजे जोखीम व्यवस्थापन. सर्वात प्रथम आपण जोखीम व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय ते मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो तर ती इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा ती गुंतवणूक करत असताना पुढील काळामध्ये येणारा जो काही फायदा असेल, तोटा असेल किंवा नुकसान असेल याचा आधीच अभ्यास करून आपण त्याच्यावर उपाययोजना राबवणं किंवा प्रथमोपचार करणं त्यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट किंवा जोखीम व्यवस्थापन म्हणतो. आता पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हा प्रवास दुःखदायक हा जो शब्द मी वापरलाय तो एवढ्यासाठी वापरलाय. माणसाला दुःख केव्हा होतं? ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग नसतं आणि अचानक आपल्या समोर एखादी घटना येते त्यावेळेस त्याला ते दुःख जाणवतं. आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा जोखीम व्यवस्थापन हा असाच प्रकार आहे की ज्याच्यात आपल्याला जो काही जीवनाचा प्रवास करायचा आहे, आर्थिक नियोजनातून करायचा आहे, त्याच्यामध्ये अचानक जर एखादी घटना घडली तर आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण आधीच तयारी करतोय. हा आत्मा आहे आजच्या आपल्या विषयाचा म्हणजे जोखीम व्यवस्थापनाचा म्हणजे आपल्या रिस्क मॅनेजमेंटचा. तर जोखीम व्यवस्थापन का करायची आहे तर सर्वात महत्वाचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. या उदाहरणामध्ये आपण एक साधं सिंपल गाडीचं उदाहरण घेऊ. आपल्याला जोखीम का घ्यायची आहे म्हणजे तुमच्या मनात हा सुद्धा प्रश्न असेल, मी तो एक ऍड करतो की एखाद्या गोष्टीमध्ये जोखीम आहे तर ती का घ्यायची? कारण आपला व्ह्यू जो असतो किंवा आपला विचार असतो जोखीम म्हणजे काहीतरी नुकसान नाही, जोखीम म्हणजे नुकसानच आहे असं नाही, तर जोखमीसाठी आपण एक उदाहरण घेऊ. ते आहे गाडीचं. आपल्याला एखाद्या गावाला जायचंय आणि गावाला जाताना आपण ती एक गाडी घेऊन जातोय. आता आपल्या मनात जर हा विचार आला की गाडी घेऊन जाणं खूप रिस्क होईल कारण मग ऍक्सिडेंट झाला, काही प्रॉब्लेम झाला तर आपण कसं काय करणार? मग त्यासाठी आपण काय करतो तर आपण ती गाडी घरीच ठेवत नाही तर आपण त्यासाठी काहीतरी उपाययोजना करतो. म्हणजे आपण काय करू, समजा ती गाडी चालवण्यासाठी जो चालक असेल किंवा ड्रायव्हर असेल तो व्यवस्थित तज्ज्ञ आहे का, निष्णात आहे का तेवढा, तसाच आपण ड्रायव्हर घेणार. दुसरी गोष्ट, गाडी चांगल्या कंडिशनमध्ये आहे का तोही विचार करणार. त्याचबरोबर गाडीचे जे काही टायर वगैरे त्याच्यात हवा आहे का ते करणार. पेट्रोल व्यवस्थित भरलेलं आहे का तेही सगळं लक्षात घेणार. म्हणजे काय, तुम्ही जोखमीचं व्यवस्थापन केलं म्हणजे रिस्कचं मॅनेजमेंट केलेलं आहे. तुम्ही आधीच विचार केला की पुढे काय काय होऊ शकतं आणि असं झालं तर आपल्याला काय करायचं याची आधीच तुम्ही तयारी करून ठेवली. म्हणजे आता तुमचा जो काय प्रवास होणार आहे तो एकदम व्यवस्थित होणार आहे. मी त्यासाठीच तो प्रवास हा शब्द वापरला कारण आता तुम्हाला ती काळजी नाही राहिलेली, तुमच्या मनात आता कुठलीही शंका नाही राहिली, त्यामुळे तुम्ही तो प्रवास व्यवस्थितरित्या करू शकता. आता हा झाला जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार मी तुम्हाला सांगितला. आपण जर जोखीम नाहीच घेतली तर आपली प्रगतीच होऊ शकत नाही. त्यासाठी जोखीम घेणं गरजेचंच आहे. कुठलंही क्षेत्र असू द्या त्याच्यात जोखीम ही असतेच असते, पण जोखीम घेतल्यामुळेच माणसाची प्रगती होते. हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आता पुढचा जो प्रकार आहे त्याच्यात आपण बघणार आहोत किंवा पुढच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत की जोखीम व्यवस्थापन करत असताना प्रत्येक व्यक्तीची जोखीम घ्यायची एक क्षमता असते. म्हणजे आपण असं म्हणू की जोखीम पचवायची किंवा नुकसान किंवा फायदा पचवायची प्रत्येकाची एक क्षमता आहे. तुम्ही म्हणताल सर की नुकसान आणि फायदा हा शब्द मी का वापरला? कारण बऱ्याच वेळेस काय होतं की एखाद्या गुंतवणुकीमध्ये ज्यावेळेस आपल्याला फायदा होतो त्यावेळेस आपण थोडंसं लूज राहतो की आता रिलॅक्स होऊन जातो. त्यामुळं पुढची जी आपल्याला आलेले जे रिटर्न्स आहेत ते आपण योग्य ठिकाणी गुंतवताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळं नुकसान आणि फायदा हे दोन्ही आपल्याला पचवता आलं पाहिजे. हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून प्रत्येकाची जोखीम पत्करायची किंवा त्याला पचवायची क्षमता ही वेगवेगळी असते. का वेगवेगळी असते? त्याची एक 3 ते 4 कारणं आहेत आणि हे प्रत्येकाला लक्षात येईल अशीच कारणं आहेत आणि तुम्ही त्या अनुभवातून जाताही असता. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, प्रत्येकाची जी मेंटल ॲबिलिटी जी आहे किंवा मानसिक कुवत जी आहे एखादी जोखमीचा अभ्यास करायची ही वेगवेगळी असते. दुसरा भाग, प्रत्येकाची
जी काही मिळकत असते किंवा जो इन्कम असतो हा वेगळा असतो. प्रत्येकाची कौटुंबिक जबाबदारी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाला आलेले जे अनुभव आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात. त्यामुळं प्रत्येकाची जोखीम किंवा रिस्क पचवायची क्षमता ही वेगवेगळी असते. हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता ही जोखीम पचवायची क्षमता चेक कशी करायची, तर एक साधं उदाहरण घेऊ आपण आणि तुम्हाला ते आवडेल असं मला वाटतंय. कारण बघा, आपण ज्यावेळेस दवाखान्यात जातो, डॉक्टरच्याकडे जातो, त्यावेळेस डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा आपला आजार ओळखण्यासाठी किंवा आपल्याला पुढं त्यांनी आजार ओळखल्यानंतर जे काय औषधं देणार आहेत याचं आधीच नियोजन करण्यासाठी ते काय करत असतात, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा बीपी चेक करतात, तुमचा ब्लड प्रेशर चेक करतात. जोखीम पचवायची क्षमता मोजायची म्हणजेच काय करायचं, तर तुमचा बीपी चेक करायचा आहे, पण आर्थिक याच्या माध्यमातून, आर्थिक गोष्टींच्या माध्यमातून. शब्दशः अर्थ घेऊ नका, मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला ते दिलंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जोखमीचं विश्लेषण करता आलं पाहिजे. जोखमीचं विश्लेषण करायचं म्हणजे काय, तर जोखमीचे प्रकार कुठले आहेत आणि ह्या जोखमीचं व्यवस्थापन कसं करायचं, ह्या दोन गोष्टींचा आपल्याला इथं आढावा घ्यायचा आहे. तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, एखादी जोखीम ज्यावेळेस आपल्याला घ्यायची आहे आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून, त्यावेळेस आपल्याला 3 गोष्टी मदत करतात. सगळ्यात जो पहिला आहे तो आहे आपला स्वअनुभव किंवा आपली स्वतःची क्षमता. ही सगळ्यात महत्वाची आहे. त्यालाच आपण स्वअभ्यास सुद्धा म्हणू. एखादी जोखीम घ्यायची म्हटलं तर आपला स्वतःचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि दुसरी जी मदत करणारी गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक सल्लागार. आर्थिक सल्लागार सुद्धा आपल्याला एखादी जोखीम त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा ती जोखीम घेणं कितपत योग्य आहे हे सांगण्यासाठी ह्या 2 गोष्टी आपल्याला महत्वाच्या ठरतात. कारण जोखमीचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की करन्सी रिस्क असेल किंवा तुमची फॉरेन इन्व्हेस्टमेंट रिस्क असेल, त्याच्यानंतर तुमची क्रेडिट रिस्क असेल, त्याच्यानंतर लॉन्जिव्हिटी रिस्क असेल, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण पुढील व्हिडिओमध्ये ह्या ज्या काही रिस्क आहेत किंवा ह्या ज्या काही जोखीमा आहेत यांचा सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहोत. परंतु मी थोडक्यात तुम्हाला याचे प्रकार सांगितलेले आहेत. कारण हे प्रकार का महत्वाचे आहेत, कारण ज्यावेळेस आपल्याला जोखीम घेतोय गुंतवणुकीमध्ये त्यावेळेस जोखमीच्या प्रकारानुसार किंवा रिस्कच्या टाईपनुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये तसं प्लॅनिंग करता येतं. मग त्याशिवाय आपला पोर्टफोलिओ सर्व गुणसंपन्न होऊ शकत नाही. त्यामुळं रिस्क हा फार महत्वाचा फॅक्टर तिथे ठरतो. आता रिस्क मॅनेज करत असताना किंवा जोखमीचं व्यवस्थापन करत असताना काही रिक्वायरमेंट आहेत. सॉरी, सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस आपण एखादी रिस्क मॅनेज करतोय त्यावेळेस त्याचे परिणाम सुद्धा महत्वाचे ठरतात. कारण रिस्क मॅनेज करत असताना किंवा एखादी रिस्क घेत असताना त्याचे एक 3 ते 4 प्रकारचे परिणाम असू शकतात. पहिला जो आहे तो इमर्जन्सी इम्पॅक्ट असू शकतो किंवा तात्काळ त्याचा परिणाम जाणवू शकतो आपल्याला. दुसरा जो आहे तो थोडाशा काही कालावधीनंतर येणार असतो. मधला जो टप्पा आहे तो त्याच्यानंतरच्या कालावधीसाठी येणार असतो. आणि नंतरचा जो रिस्क मॅनेजमेंटमध्ये एक फॅक्टर असतो किंवा जी रिस्क घेतल्यानंतर जो परिणाम होणार असतो तो हा जरा दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म असू शकतो. त्यामुळे ह्या 4 गोष्टींचा आपल्याला विचार करायचाच आहे. आणि आता ही रिस्क मॅनेजमेंट कशी करायची यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. ते म्हणजे आपण एक शेअरचंच उदाहरण घेऊ. समजा मी एखाद्या कंपनीचा शेअर घेतलेला आहे आणि तो शेअर घेतल्यानंतर मी ठराविक किमतीला घेतलाय, परंतु दुर्दैवाने किंवा एक त्या आर्थिक प्रवासाचा भाग म्हणून त्या शेअरची जी किंमत आहे ती डाऊनफॉलला चाललेली आहे. मग अशा वेळेस माझं हे फिक्स पाहिजे, मी ज्यावेळेस रिस्क मॅनेजमेंट करतो त्यावेळेस, की हा जो स्टॉप लॉस आहे, हा जो डाऊनफॉल आहे तो मला कुठल्या ठिकाणी थांबवायचा आहे. म्हणजे तुम्हाला असा जर अंदाज असेल स्वतःच्या अभ्यासाने, स्वतःच्या अनुभवाने किंवा आर्थिक सल्लागाराच्या मदतीने की आता हा जो शेअर आहे त्याची किंमत अजून खाली येणार आहे, तर आपण काय करायचं की एका टप्प्यात तो जो शेअर आहे किंवा त्याचा जो स्टॉप लॉस आहे तो आपल्याला तिथं थांबवायचा आहे, की जेणेकरून काय होईल की आपलं जे काही नुकसान होणार आहे जास्तीचं ते कमी होईल आणि जे काही आपले सेव्हिंग झालेलं आहे, जे काही त्याच्यातून आपली पैसे वाचलेले आहेत ते जे पैसे आहेत ते आपल्याला एखाद्या दुसऱ्या कंपनीचा शेअर घेऊन आपण
ती रक्कम योग्य पद्धतीने गुंतवू शकतो. हा एक त्याच्या मागचा एक थोडासा मी तुम्हाला अर्थ सांगितला. आता पुढचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. तो म्हणजे की ज्यावेळेस आपण एखादी रिस्क घेत असतो आणि त्याचे आपल्याला फायदे तोटे होतात, किंवा सगळ्यात महत्वाचं जे आपलं टार्गेट असतं की ज्यावेळेस आपण एखादी गुंतवणूक करतोय किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट करत असतो, ती इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला रिटर्न्सच्या अपेक्षा असतात की आपल्याला योग्य प्रमाणात रिटर्न्स मिळाले पाहिजेत. परंतु प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा विद्यार्थी समजा 8वीत आहे किंवा एखादा विद्यार्थी 10वीत आहे आणि त्याला वाटलं की मला लगेच ग्रॅज्युएट व्हायचंय, तर असं डायरेक्ट तो ग्रॅज्युएट होऊ शकत नाही. तर त्याचे टप्पे आहेत. त्याला 10वी नंतर 11वी 12वी, त्यानंतर फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर, काही ब्रँचेसचं फोर्थ इयर असेल. तर या प्रोसेसमधून त्याचं पूर्ण संस्करण झालं पाहिजे, त्याची प्रोसेस झाली पाहिजे, त्याच्यानंतर तो पुढील टप्प्यात जाऊ शकतो. तसंच ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गुंतवणुकीतून, इन्व्हेस्टमेंटमधून ज्यावेळेस आपल्याला रिटर्न्स मिळतात, त्याचा एक योग्य काळ असतो, पण तोपर्यंत आपण तिथं तग धरून राहणं हे फार महत्वाचं असतं. तर आजचा जो आपला संवाद झाला त्या संवादात आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या ज्या रिस्क मॅनेजमेंटशी रिलेटेड होत्या. मी तुम्हाला त्या समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, कारण ह्या आर्थिक प्रवासामध्ये हा दुःखदायक प्रवास मी सुरुवातीला म्हटलं होता शब्द, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, पण तुम्हाला आता लक्षात आलं असेल की एखाद्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर हा प्रवास दुःखदायक होतच नाही, तर प्लॅनिंग असल्यामुळे तो सुखदायक होतो आणि आपलं आर्थिक नियोजन व्यवस्थित होतं. तर ह्या सर्व गोष्टी आज सांगितलेल्या तुम्ही जर व्यवस्थितरित्या लक्षात ठेवल्या आणि त्याची अंमलबजावणी केली किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर तुमचा हा प्रवास नक्कीच सुखकारक होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. पुढील वेळी आपण अजून अशा नवीन नवीन व्हिडिओजमध्ये, माहितीपर व्हिडिओजमध्ये आपला संवाद साधू. तुम्हाला काय मनामध्ये शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा आणि आर्थिक फिट राहा. पुढील वेळी असंच आपण नवीन संवादातून भेटू. धन्यवाद. नमस्कार.